स्वयंसिद्धा आणि डॉक्टर व्ही टी पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त वर्धापन दिनानिमित्त 15 जून रोजी विविध पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. महिलांचा व्यक्तिमत्व विकास, आर्थिक सबलीकरण आणि सामाजिक जागरूकता यासाठी या संस्था कार्यरत आहेत. स्वयंसिद्धाचा 34वा तर डॉक्टर व्ही टी पाटील फाउंडेशनचा 32वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या निमित्ताने डॉक्टर सुधाताई कोठारी, डॉक्टर श्रीकांत शिंदे, लखन जाधव, मारुती राबांडे, उज्ज्वला चव्हाण आणि अर्चना करगुप्पेकर यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. याशिवाय होतकरू युवक युवतींना देखील गौरवण्यात येणार आहे. आपण यावर्षी 15 जून 2026 रोजी दुपारी 3 वाजता गोविंदराव टेंबे रंगमंदिर नाट्यगृह येथे पुरस्कार प्रदान सोहळा करणार आहोत. यामध्ये यावर्षी सगळ्यात मोठा जो पुरस्कार आहे आमचा स्वर्गीय कांचनताई पुरोडेकर स्मृतिगौरव पुरस्कार 2026 हा देणार आहोत. आणि त्याच्याबरोबरच इतर आमचे 16 पुरस्कार इथे प्रदान करण्यात येतील. त्याचबरोबर विद्यार्थी जे आहेत जे कमाव शिका पद्धतीने काम करतात किंवा शिक्षण घेतात अशा विद्यार्थ्यांना 8 विद्यार्थ्यांना आपण शिष्यवृत्ती देत आहोत. असे पुरस्कार डॉक्टर व्ही टी पाटील फाउंडेशन आणि स्वयंसिद्धाच्या माध्यमातून आपण देणार आहोत. या वर्षीपासून डॉक्टर व्ही टी पाटील फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी स्वयंनिर्भरता प्रशिक्षण केंद्र जिल्ह्यातील विविध तालुक्यात सुरू करण्यात येणार आहेत. कांचनताईंनी महिला सक्षमीकरणामध्ये भरपूर काम केलं. दीपस्तंभासारखंच काम केलेलं आहे. तर हे काम अगदी कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यामध्ये पर्यंत जायला पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी एक प्रशिक्षण केंद्र उभं राहिलं पाहिजे. यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. पहिलं प्रशिक्षण केंद्र आपण रंकाळ्याला इथे रोटरीचं स्कूल आहे, व्ही पी पाटील साहेबांची जागा आहे, तिथं त्यांनी आम्हाला जागा दिली आणि तिथं प्रशिक्षण केंद्र सुरू पण झालं. शिवण, महिलांना जे जे उद्योग पाहिजेत, व्यवसाय होऊ शकतात अशा प्रकारचे सगळे हस्तकला, व्यक्तिमत्व विकास, कौशल्य विकास अशा प्रकारचे प्रशिक्षण आपण सुरू करणार आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये एक प्रशिक्षण केंद्र उभं राहील या येत्या वर्षामध्ये. यावेळी तृप्ती पुरेकर, विश्वास पाटील, अनिलराज जगदाळे, पूजा नोतानी, जागृती लिगाडे, अंजली घोरपडे, वैशाली चौगुले, मीना ठक्कर, सुजाता नाईक, कविता बड्डे, प्रीती साळुंखे आदी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. बिपिनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत.